नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कॅम्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॅम्सने 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि मित्रांनो त्याकरिता कॅम्प्सने एक्स डेट फिक्स केली होती 5 डिसेंबर 2025 म्हणजे आजची. आणि मित्रांनो त्याचमुळे मित्रांनो आज कॅम्प्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड याच अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती. कारण मित्रांनो स्प्लिटमुळे कंपनीचा शेअर प्राइस आज ॲडजस्ट झाला असेल. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड. आणि मित्रांनो हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी आईस्क्रीम बिझनेस करणारी आपली कंपनी क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेडला आपल्यामधून डिमर्ज करणार होती. आणि मित्रांनो त्या डिमर्जर करिता कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली होती 5 डिसेंबर 2025. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी देखील आज याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. आणि मित्रांनो या डिमर्जर करिता रेशो आहे 1:1चा. म्हणजे ज्यांनी पण काल किंवा त्याच्या आधी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे जेवढे पण शेअर खरेदी केले असेल तेवढेच सेम शेअर त्या शेअर होल्डरला क्वालिटी वॉल्स इंडिया लिमिटेड जी कंपनी डिमर्जर होऊन वेगळ्या प्रकारे लिस्ट होणार आहे त्या कंपनीचे देखील मिळून जाईल. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ही कंपनी देखील आज फोकसमध्ये होती. चला आता बघूया दीपक नायट्रेट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो दीपक नायट्रेट आर्म बिगन्स ऑपरेशन्स ॲट ₹515 कोटी नायट्रिक ॲसिड प्लांट इन गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो लीडिंग केमिकल कंपनी दीपक नायट्रेट लिमिटेड या कंपनीच्या मटेरियल होली ओन सबसिडरी कंपनी दीपक केम टेक लिमिटेड यांनी गुजरातच्या वडोदरा डिस्ट्रिक्ट येथे नंदेसरी मध्ये आपल्या नायट्रिक ॲसिड प्लांट येथे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स सुरू केले आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे दीपक नायट्रेट लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्युअर ₹747 कोटी ऑर्डर फ्रॉम अडानी ग्रीन एनर्जी फॉर खावडा राजस्थान प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून 747.64 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या लार्ज रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स जे खावडा आणि राजस्थान येथे आहे याकरिता हाय व्होल्टेज आणि मीडियम व्होल्टेज केबल्स सप्लाय करण्यासाठी हा ऑर्डर डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरला मिळाला आहे. आणि हा ऑर्डर कंपनीला जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या पिरियडमध्ये एक्झिक्यूट करायचा आहे. आणि याच अपडेटमुळे डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी देखील आज याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया आदित्य बिर्ला सन लाईफ AMC म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो आदित्य बिर्ला सन लाईफ सेट्स अप गिफ्ट सिटी आर्म टू रन फंड मॅनेजमेंट ॲडवायझरी ऑपरेशन्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो आदित्य बिर्ला सन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या कंपनीने गांधीनगर गिफ्ट सिटी मध्ये आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे जिचे नाव आहे आदित्य बिर्ला सन लाईफ AMC इंटरनॅशनल लिमिटेड. आणि मित्रांनो ही कंपनी
यांनी इनकॉर्पोरेट केली आहे फंड मॅनेजमेंट आणि ॲडव्हायझरी कामकाज करिता. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आदित्य बिर्ला सन लाईफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया केन्स टेक्नॉलॉजी बद्दल. तर मित्रांनो, केन्स टेक से कॅश फ्लो विल टर्न पॉझिटिव्ह बाय एंड ऑफ फायनान्शियल इयर 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुंबई बेस सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी केन्स टेक्नॉलॉजी या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरपर्सन रमेश यांनी सांगितले की करंट फायनान्शियल इयर 2025-2026 एंड होईपर्यंत कंपनीची ऑपरेटिंग अँड फ्री कॅश फ्लोज पॉझिटिव्हमध्ये टर्न होऊन जाईल अशी कंपनीला अपेक्षा आहे. आणि याच अपडेटमुळे केन्स टेक्नॉलॉजी ही कंपनी देखील आज याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर कन्फर्म रिझम्पशन ऑफ ऑपरेशन्स ॲट मुंद्रा प्लांट बाय डिसेंबर 31. तर मित्रांनो, मुंद्रा प्लांटचे ऑपरेशन काही कारणामुळे सस्पेंड केल्या गेलेले होते टेम्पररी बेसिसवर. आणि मित्रांनो, या मुंद्रा प्लांटचा कंट्रीब्युशन जबरदस्त आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये. आणि मित्रांनो, याचा ऑपरेशन्स काही कारणामुळे सस्पेंड केला होता. आणि मित्रांनो, आता टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने कन्फर्म केले की 31 डिसेंबर 2025 पर्यंत या मुंद्रा प्लांटचे कामकाज परत सुरू होणार आहे. आणि मित्रांनो, येणारा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो याच टाटा पॉवरच्या मुंद्रा प्लांटवर येणार आहे. आणि मित्रांनो, त्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे की या मुंद्रा प्लांटचे टाटा पॉवरमध्ये किती कंट्रीब्युशन आहे. तसेच पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ या मुंद्रा प्लांटवर येणार आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी देखील याच अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती. चला आता बोलूया मुकेश अंबानीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, S&P raises Reliance Industry to A negative on stronger cash flow stability outlook stable. तर मित्रांनो, S&P ने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची रेटिंग अपग्रेड केली आहे. तर मित्रांनो, S&P ने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडवर पहिले बी प्लसची रेटिंग दिली होती आणि आता याला अपग्रेड करून नवीन रेटिंग दिली आहे A मायनसची. तसेच मित्रांनो, स्टेबल आउटलुक सुद्धा दिला आहे. आणि मित्रांनो, S&P चं असा अनुमान आहे की फायनान्शियल इयर 2026 मध्ये ऑपरेटिंग कॅश फ्लोमध्ये 60% कंट्रीब्युशन राहणार आहे डिजिटल सर्व्हिसेस आणि रिटेल बिझनेसचे आणि 40% कंट्रीब्युशन राहणार आहे उरलेले ऑइल टू केमिकल्स आणि ऑइल अँड गॅस सेगमेंटचे. आणि मित्रांनो, याच कॅश फ्लो स्टेबिलिटी मुळे S&P ने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची रेटिंग अपग्रेड केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी देखील आज याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स सबसिडरी पार्टनर्स विथ मदरसन जॉईंट वेंचर टू डेव्हलप न्यू ऑटो एक्सपोर्ट फॅसिलिटी ॲट धिगी पोर्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी धिगी पोर्ट लिमिटेडनी पार्टनरशिप केली आहे. आणि कोणासोबत केली आहे इथे आपण बघू शकतो. आणि मित्रांनो, ही पार्टनरशिप केली आहे अडानी पोर्ट्सनी त्याच्या सबसिडरीच्या थ्रू महाराष्ट्रामध्ये दिघी पोर्ट येथे ऑटोमोबाईल एक्सपोर्ट फॅसिलिटी बिल्ड करण्यासाठी ही पार्टनरशिप केली आहे. आणि याच अपडेटमुळे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक
झोन लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे आज फोकसमध्ये होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.